कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं आज चौकशीला तो हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आज चौकशीला हजर राहण्याचं खार पोलिसांनी समन्स बजावलेलं आहे। दुसऱ्यांदा त्याला समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि आज कुणाल कामरा चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहू शकतो। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून। कृष्णा, दुसऱ्यांदा कुणाल कामराला समन्स बजावण्यात आलाय। आज कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहणार का? वृषाली पाहतोय की आतापर्यंत कुणाल कामरावरती 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 4ही गुन्ह्यांचा तपास हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। मात्र सुरुवातीचा जो MIDC पोलीस ठाण्यातला मुरजी पटेल यांनी जो दाखल केलेला FIR होता त्या प्रकरणामध्ये पहिलं समन्स जारी करण्यात आलेलं होतं आणि दुसरं समन्स जे जारी करण्यात आलेलं होतं ते 31 तारखेचं होतं। म्हणजे आज कुणाल कामरा हजर राहण्याची शक्यता आहे, कारण मधल्या काळामध्ये तो मद्रास हायकोर्टामध्ये गेलेला होता आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला होता आणि मद्रास हायकोर्टाने त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण सध्या तरी दिलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामरा आजच्या समन्सला उत्तर देण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक कविता तयार केल्यामुळे त्याच्यावरती वेगवेगळे ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला एक FIR होता, तर ठाण्यामध्ये एक, मनमाडमध्ये एक आणि जळगाव मध्ये एक अशी वेगवेगळे 4 FIR दाखल करण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास ज्या ठिकाणी हा शो झालेला होता त्या खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता आणि त्यामुळे खार पोलिसांकडे या सगळ्या गुन्ह्यांचा तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे मद्रास हायकोर्टाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा कुणाल कामरा हा तमिळनाडूमध्ये होता, तो मुंबईत आलाच नव्हता आणि मुंबईत आल्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीची त्याने भीती जी आहे ते मद्रास हायकोर्टामध्ये बोलून दाखवलेले होते आणि त्यानंतरच त्याला हे अटकेपासून संरक्षण जे द्यालेलं होतं त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेसंदर्भात सुद्धा योग्य ते खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुणाल कामरा आज मुंबईत येतो का आणि मुंबईत आल्यानंतर खार पोलिसांकडे तो चौकशीला हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मद्रास हायकोर्टाने त्याला ट्रान्झिट इंटरिम प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे मुंबईच्या कोर्टामध्ये तो जाणार की थेट पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये जे 4 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांच्या प्रकरणी पोलिसांनी काही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत। द हॅबिटॅट स्टुडिओ या स्टुडिओमध्ये जो शो हा वादग्रस्त झालेला होता त्या शोशी संबंधित जे काही आयोजक होते, शिवाय हॉटेलचा जो काही स्टाफ होता त्यांचं सुद्धा स्टेटमेंट खार पोलिसांनी आतापर्यंत रेकॉर्ड केलेलं आहे। शिवाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्याचे जे काही बँकेचे व्यवहार आहेत त्याच्या खात्यामध्ये कोणाकोणाचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, तो कोणाकोणाशी बोललेला आहे या अनुषंगानेच तपास होईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आतापर्यंत खार पोलिसांनी काय काय तपास केलेला आहे आणि कुणाल कामरा आज चौकशीला हजर आहे, काय नेमकं चौकशीत बोलतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मधल्या काळात जेव्हा त्याला धमक्या येत होत्या तेव्हा त्यानं सोशल मीडियावरती एक सविस्तर आपली प्रतिक्रिया दिलेली होती, त्यामुळे मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका कुणाल कामराने घेतलेली होती। त्यामुळे आज खार पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या समन्सला उत्तर देण्यासाठी कुणाल कामरा खार पोलिसात हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या